तर भाजपचे विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या रायगड प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेला रंगराज गरबा 2025 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावलेली आहे। चिकुवाडी बोरिवली पश्चिम येथे याचं आयोजन करण्यात आलं। आमदार प्रवीण दरेकर यांच्या गरब्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विविध ठिकाणी जे आहेत त्या भाजपकडून ज्या ठिकाणी रास गरब्याचं आयोजन करण्यात येतं त्या ठिकाणी त्यांनी भेटी दिलेल्या आहेत। आशिष शेलार असतील, अमित साटम असतील, या ठिकाणी देखील त्यांनी भेटी दिलेल्या होत्या आणि आता ते सध्या बोरिवली पश्चिमेला आमदार प्रवीण दरेकर यांच्या रास गरब्याचं जे आयोजन केलं जातं तिथे ते पोहोचलेले आहेत आणि संपूर्ण सोहळा जो आहे गरब्याचा त्या निमित्तानं ते विविध ठिकाणी जात आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देखील सर्व देवीच्या भक्तांना जे आहे ते विविध ठिकाणी भेटी देऊन दिलेल्या आहेत आणि त्यानंतर आता प्रवीण दरेकर यांच्या गरब्याला फडणवीसांनी उपस्थिती लावलेली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध ठिकाणी ज्या ठिकाणी जात आहेत तिथे देखील महाराष्ट्रामध्ये जी काही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्याबद्दल अनेक ठिकाणी मदतीचे चेक जे आहेत ते मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये भाजपच्या नेत्यांकडून देण्यात आलेले आहेत। आशिष शेलार असतील, अमित साटम असतील, तसंच विनोद शेलार असतील यांच्याकडून हे मदतीचे चेक जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। मंत्री आशिष शेलार देखील यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं। तर दुसरीकडे आदित्य ठाकरे हे मुलुंडमध्ये देखील दर्शनासाठी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। ही दोन दृश्य आपण पाहतो आहोत। नवरात्र उत्सवानिमित्त राजकीय नेते जे आहेत ते मंडळांना भेटीगाठी देत आहेत। एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोरिवलीमध्ये प्रवीण दरेकर यांच्या रास गरब्याला त्यांनी हजेरी लावलेली आहे, तर दुसरीकडे आदित्य ठाकरे हे मुलुंडमध्ये ठाकरे गटाकडून जी देवी बसवण्यात आलेली आहे त्याला देखील हजेरी लावल्याचं पाहायला मिळतं।